ह्यात आपण फॉर्मॅटिंग शिकणार आहोत. जर आपण ह्या अशाच जर प्रिंट काढायला दिली एक्सेल शीटची, तर त्याच्यामध्ये कॉलम्स आणि रोज हे काही येणार नाहीत. म्हणजे हा डेटा येईल, पण त्याच्या बाजून जे बॉर्डर्स वगैरे असतात ते काही येणार नाहीत. त्याचं परत फॉर्मॅटिंग नाही आहे. सगळं काही राईट साईडला आहेत, काही लेफ्ट साईडला आहेत. किंवा हे जे वरचे हेडिंग आहेत ते बोल्ड पाहिजेत, म्हणजे डार्क पाहिजेत. त्यानंतर जे पर्सेंटेज आहेत ते डिजिटमध्ये. तर हे आपण सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर पहिलं मी काय करीन, तर हा पूर्ण जो टेबल आहे तो मी सिलेक्ट केला. त्यानंतर होममध्येच इथे बॉर्डरचा ऑप्शन असतो. इथे आहे ऑल बॉर्डर. आता तुम्ही इथे बॉर्डरचे बरेच पॅटर्न बघू शकता. थिक बॉर्डर आहे. आता जर समजा एखाद्याची बॉर्डर घालवायची असेल तर नो बॉर्डरचा पण यूज करू शकतो, जसं आता इथे मी केला आहे. तर मी परत इथे बॉर्डर अप्लाय करतो. होममध्ये डाऊन एरो आणि ऑल बॉर्डर्स. त्यानंतर मला जर समजा एखाद्याचं फॉन्ट चेंज करायचं असेल, म्हणजे जर समजा मला वरची जी लाईन आहे त्याचा फॉन्ट चेंज करायचा असेल, तर मी पहिली तीच लाईन सिलेक्ट करणार ज्याचा फॉन्ट चेंज करायचा आहे तो. त्यानंतर होममध्ये जाऊन इथे मला वेगवेगळे प्रकारचे फॉन्ट बघायला भेटतील. हा असं इथे हे हेडिंग सेपरेट दिसण्यासाठी मी चेंज केलं. त्यानंतर मला ह्याला जर थिक बॉर्डर द्यायची असेल तर मी काय करेन, पहिलं होमवर जाईन आणि इथे बॉर्डर्समध्येच थिक बॉर्डर म्हणून एक ऑप्शन असतो, त्याच्यावर क्लिक करेन. त्याच्यानं काय झालं, तर इथे थिक बॉर्डर आली, पण इथे काय झालं तर हे सगळ्यांना नाही आले. तर मी ह्याच्यासाठी फॉर्मॅट पेंटरचा यूज करेन. मी ह्याला सिलेक्ट करेन, कारण का की हा अशा प्रकारेच मला सगळं इकडे फॉर्मॅटिंग करून पाहिजे. तर मी ह्याला सिलेक्ट केलं, होममध्ये गेलो आणि इथं फॉर्मॅट पेंटर आहे. तो मी काय करेन, तर माऊसने क्लिक करून सगळ्यांना सिलेक्ट करेन. तर आता इथे आपण बघू शकता की जे थिक बॉर्डर आहेत ती सगळ्यांना आलेली आहे. त्यानंतर मला कॉलम ॲडजस्ट करायचे आहेत. कंट्रोल ए आणि त्यानंतर इथे कुठच्याही कॉलममध्ये डबल क्लिक, म्हणजे जसं आपली विड्थ आहे त्याप्रमाणे ते चेंज करून घेतलं. त्यानंतर इथे जे पर्सेंटेज आहेत त्यांना आपल्याला डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर होममध्येच 2 डिजिटपर्यंत आन्सर आणायचं आहे. तर इथे 2 डिजिटपर्यंत मी घेतलं पर्सेंटेज. त्यानंतर हा जो सगळा डेटा आहे तो मला सेंटरला पाहिजे. तर मी काय करणार, परत होल टेबल सिलेक्ट करणार कंट्रोल एनी होममध्ये, आणि इथं अलाइनमेंटचा ऑप्शन असतो बघा. इथे अलाइनमेंट दिसतं आहे, तर त्याच्यामध्ये लेफ्टवर क्लिक केलं तर लेफ्ट साईडला जाईल डेटा सगळा. सेंटरला केलं तर सेंटरला. तर मी आता सध्याला सेंटरलाच ठेवून देतो. तर अशा प्रकारे आपण काय केलं, तर बऱ्यापैकी फॉर्मॅटिंग केलं आहे. आता ह्याची तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करा. त्यानंतर आपल्याला अजून एक शिकायचं आहे, ते म्हणजे बोल्ड करणं. आता हे जे रोल नंबर आहेत ते आपल्याला काय पाहिजेत, तर जरा डार्क पाहिजेत. तर तुम्ही फॉन्टमधनं जाऊन पण चेंज करू शकता. दुसरा एक ऑप्शन आहे कंट्रोल बी. पहिलं त्यांना सगळ्यांना सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल बी हे आहे शॉर्टकट की. जर तुम्हाला शॉर्टकट की लक्षात नसेल राहत तर होममध्येच बघा बीचं ऑप्शन आहे इथे फॉन्टच्या खाली. त्याच्यावर पण क्लिक करून आपण काय करू शकतो, तो बोल्ड करू शकतो. आता हे जे आहेत त्याची जर प्रिंट दिली तर प्रॉपर बॉर्डर कॉलम वगैरे हे आपल्याला शो होईल आणि डेटा येतो सेंटरला येईल. आणि परत डिजिटमध्ये पण पर्सेंटेजमध्ये पण 2 डिजिटपर्यंतचा डेटा राहील. आता आपण बघणार आहोत ह्या जे मुलं आहेत, प्रत्येक 10 मुलानंतर जर समजा एखादा मुलगा आपल्याला ॲड करायचा असेल, रो इन्सर्ट आणि कॉलम इन्सर्ट कसं करायचं ते. आता इमॅजिन करू, आपण जर समजा 5 आणि 6 रोल नंबर ह्याच्यामध्ये एक मुलगा ॲड करायचा आहे. तर बरीच जणं काय करतात, इथे क्लिक करतात, राईट क्लिक करतात आणि इन्सर्टवर जातात आणि मग काही होत नाही. पण इथे काय होऊ शकतं, तर डेटा मिसमॅच होऊ शकतो, ह्याचा डेटा त्याला जाऊ शकतो. मग त्यापेक्षा काय करायचं, आता 5 आणि 6च्या मध्ये करायचं आहे. त्याच्या पुढचा जो आहे मुलगा, जो लास्टचा आहे, त्याच्या रो नंबरवर क्लिक करायचं माऊसने, राईट क्लिक करायचं आणि इन्सर्ट करायचं. अशी तुम्हाला काय करायची आहे, तर प्रत्येक 1 ते 10 मुलं झाली की त्यानंतर एक मुलगा ॲड करायचा आहे आपल्याला, असं धरून चालू, आणि रो इन्सर्ट करत जायचं आहे प्रत्येक 10 नंतर. हे प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचं ते हात बसेल व्यवस्थित. त्यानंतर जे ब्लँक आहेत म्हणजे काय, तर आपल्याला जर रो डिलीट पण करता आली पाहिजे. तसं आता इथे एक रो ॲड केली आपण, ती आपल्याला जर का यूज नसेल तर राईट क्लिक. आता रो डिलीट करताना त्याच्या खालच्या ह्याच्यावर नाही करायचं क्लिक,
तर ती ब्लँक जागा आहे त्याच्यावरच क्लिक करून राईट क्लिक करून डिलीट. त्यानंतर परत इथेच जी ब्लँक जागा आहे त्याच्यावरच क्लिक करून डिलीट. तसंच सेम सगळे जे आहेत तुम्ही ते डिलीट करत जावा. त्यानंतर मला नेम आणि जे मार्क्स आहेत इंग्लिशचे म्हणजे सी आणि डी ह्या कॉलमच्या मध्ये एक ब्लँक कॉलम ॲड करायचा आहे. तर मी तो कसा करणार, राईट क्लिक. पहिलं मी काय करणार, तर जो त्याच्या पुढचा जो कॉलम आहे म्हणजे आणि सी आणि डीच्या मध्ये जर ॲड करायचं असेल तर डी कॉलमवर मी सिलेक्ट करणार, कारण का कॉलम हा ब्लँक लेफ्ट साईडला ॲड करतो. राईट क्लिक, इन्सर्ट. इथे बघू शकतो हा काय असेल, मोबाईल नंबर असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा लोकेशन असेल, तो त्याचा मी कॉलम ॲड केला. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्येक एक एक कॉलम नंतर एक ब्लँक कॉलम ॲड करायचा आहे. म्हणजे हे काय होईल, हे प्रॅक्टिस होईल. आणि नंतर काय करायचं, तर ब्लँक कॉलमलाच सिलेक्ट करून काय करायचं, तर डिलीट पण करून टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ड्रॅगची. आता ड्रॅग करताना काय करायचं, 1. आता जर समजा मला 1ला मी ड्रॅग केलं तर सगळीकडे 1च येणार. पण ते न करता जर मी समजा 1 आणि 2 लिहिलं आणि त्या दोघांना सिलेक्ट केला आणि ड्रॅग केला तर बघू शकतो आपण आपल्याकडे नंबर्स यायला चालू झाले. त्यानंतर आता मला काय करायचं आहे, तर समजा मी डिसाईड केलं की मला 1 ते 50पर्यंतच करायचे आहेत ड्रॅग नंबर, तर मी काय करणार, 50पर्यंत जाणार. असं कधी कधी काय होऊ शकतं, तर पुढे जाऊ शकता. मग अशा वेळेला काय करायचं, तर कंट्रोल F, म्हणजे तो डेटा सिलेक्टेच आहे, आपल्याला कुठपर्यंत जायचं होतं 50, एंटर करायचा. इथे आपल्याला 50पर्यंत नेईल आणि त्यानंतरचा जो पुढचा कॉलम आहे तो सिलेक्ट करून डिलीट करून टाकायचा, सिम्पल. अजून दुसरं काय होऊ शकतं, ज्यावेळेला आपण ड्रॅग करत असतो त्यावेळेला मध्येच आपलं काहीतरी सुटू शकतं ड्रॅगचं जे आहे ते. मग त्यावेळेला काय करायचं ते पण दाखवतो मी. इथे मी 1 टाईप केला, 2 टाईप केला, त्यानंतर ह्या दोघांना पण मी सिलेक्ट केलं शिफ्ट आणि डाऊन एरोने. आणि हा इथे जो छोटा स्क्वेअर आहे त्याला मी क्लिक करून खालीपर्यंत ड्रॅग केला आणि इथे माझं काय झालं, तर माझ्याकडनं मिसआउट झालं. तर काय करायचं, शेवटचे जे 2 नंबर आहेत त्यांना परत सिलेक्ट करायचं आणि तिथनं 50पर्यंत स्टार्ट करायचं. आणि जर परत पुढे गेलात तर काय करायचं ते तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर तुम्ही जे हे व्हर्टिकल ड्रॅग केले त्यानंतर तुम्हाला हॉरिझॉन्टल ड्रॅग करायचे 1, 2. त्यानंतर परत ह्या दोघांना सिलेक्ट करून तुम्ही काय करू शकता, असे ड्रॅग करू शकता. असे तुम्ही डिसाईड करा 50, 100, 150 त्याची प्रॅक्टिस करा. व्हर्टिकल ड्रॅग, हॉरिझॉन्टल ड्रॅग. त्यानंतर तुम्हाला जर समजा डेट्स असतील म्हणजे बिलिंगचा डेटा तयार करायचा असेल, आता समजा फॉर एक्झाम्पल मी काय घेतो, तर 1/02/2026. आता जर समजा तुम्हाला पूर्ण महिन्याचा टेबल बनवायचा असेल तर पूर्ण तारीख लिहायची काही गरज नाही, तुम्ही 1 तारीख लिहिलीत आणि त्याला ड्रॅग केलं तर होऊन जाईल. तसंच जर समजा मी इथे वारांचं पण केलं मंडे, आणि जर समजा मी ह्याला ड्रॅग केलं तरी पण माझ्याकडे काय होईल, तर ड्रॅग आहे ते माझं सक्सेसफुल होऊन जाईल. जसंच तुम्ही मंथवर पण करू शकता, मंथचं नाव टाकायचं आणि त्यानंतर त्याला ड्रॅग आणि ड्रॉप करायचं, त्याच्यामध्ये पण तुमचं आहे ते ड्रॅग आणि ड्रॉप हे होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर शीट 2 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॅग करायचे आहेत पहिले 1, 2. आणि त्यानंतर जर समजा बाजूला डेटा असेल तर तुम्ही इथे नुसतं डबल क्लिक केलं तरी पण काय होईल, तर तुमचं जे आहे ते ड्रॅग नंबर्स आहेत ते ऑटोमॅटिकली प्लॉट्स होत जातील. त्यानंतर हा जे नंबर्स आहेत म्हणजे अमाऊंट्स आहेत त्यांना काय करायचं, तर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. तर बरीच जणं काय करतात, तर मॅन्युअली कॉमा देतात. तर मॅन्युअल कॉमा न देता मी ह्याला सिलेक्ट केलं, होमवर गेलो आणि इथे कॉमा दिला. आता बरीच जणं काय करतात, ज्यावेळेला आपल्याला एखादी अमाऊंट लिहायची असते, आता समजा मी 50% लिहिलं आणि एंटर केलं, तर आता इथे जर समजा मी हे डिलीट करून जर इथे दुसरा नंबर मी लिहायला गेलो तर काय येतं, तर पर्सेंटेजचं सिम्बॉल येतं. तर हे घालवायचं कसं, तर होममध्येच जायचं, पर्सेंटेज आहे त्याला कन्वर्ट करायचं जनरलमध्ये, त्यानंतर जो हा डेटा आहे तो डिलीट करून टाकायचा आणि तिथे जर समजा तुम्ही एखादा नंबर लिहिलात तर तो बरोबर टाईप केला जातो.
आता समजा मी इथे एखादी तारीख लिहिली 01/02/2026 आणि ह्याला जर मी कॉपी करून जर बाजूला पेस्ट स्पेशल मारलं तर त्याच्यातला नंबर येतो. तर हा पण आपल्याला बऱ्याच वेळेला त्रास देतो. तर ह्याला कन्वर्ट कसं करायचं डेटमध्ये, तर होममध्येच जायचं, इथे ऑप्शन येतो शॉर्ट डेट, तर तसं आपण कन्वर्ट करू शकतो. आता तुम्हाला काय करायचं तर शीट 2 वरती हा जो टेबल आहे त्याला प्रॉपर फॉर्मॅटिंग करायचं आहे, बोल्ड करायचं आहे, सेंटरला ठेवायचा आहे डेटा, कॉमा टाकायचा आहे. ह्या प्रकारे तुम्ही जे शीट 1 वर प्रॅक्टिस केली होती ती इथे अप्लाय करायची आहे.